तर नाशिकची सगळ्यात मोठी जम्बो इडली आपल्याला फक्त 25 रुपयात भेटणार आहे। 25 रुपयामध्ये आपल्याला 3 पीस आहे, तुम्ही बघू शकता। नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? घेऊन आल तुमच्या सगळ्यांचा लाडका आवडता युट्यूब चॅनल देवास फूड्स अँड ट्रॅव्हल्स। तर मित्रांनो, आपण कुलकर्णी गार्डन पासून जात होतो, तर आपल्याला इथे एक छोटस स्टॉल दिसला, खूप गर्दी होती। तर चला त्या स्टॉलवर आपल्याला काय काय भेट। तर मित्रांनो, या स्टॉलचे ओनर आहे, त्यांची माहिती घेऊया आपण। नमस्कार सर। नमस्कार। काय नाव आपलं? माझं नाव फिरोज शेख। फिरोज शेख। माझं नाव चेतन थोडे। तर आपल्या स्टॉलचं नाव वगैरे सांगा, थोडी माहिती द्या स्टॉलची। आपला स्टॉल आपण आता जवळपास 1 वर्ष होईल आपण स्टॉल चालू केला आहे। मी आधी जॉब करायचो, तर काही कारणास्तव जॉब सोडून म्हटलं आता स्वतःच काहीतरी करू। त्या निमित्ताने मग घरच्यांशी बोललो, घरच्यांनी सपोर्ट केला। त्याच्यानंतर आता मार्च मध्ये 1 वर्ष पूर्ण होईल आपण स्टॉल चालू केला आहे। हो, या वर्षी मार्च मध्ये आणि लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे। लोक येतात, खातात, टेस्ट चांगली आहे, त्यामुळे भरपूर चांगला रिस्पॉन्स। आणि आपल्याकडे काय काय भेटतं एक्झॅक्ट? नाही, आपल्याकडे साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन दोन्ही नाश्ते भेटतात। आपल्याकडे इडली, मेंदूवडा, पोहा, ढोकळा, व्हेज बिर्याणी, साबुदाणा खिचडी हे सगळे आयटम डेली एकदम? हो, रेग्युलर। सकाळी आपलं 8:30 ते 3 वाजेपर्यंत। हो, सकाळी 8:30 ते 3। 8:30 वाजे। आणि आपला एक्झॅक्ट ऍड्रेस काय आहे? आपला स्टॉलचा ऍड्रेस आहे कुलकर्णी गार्डन, कॅना कॉर्नर, 21st सेंचुरी हॉटेल समोर। हो, ठीक आहे मित्रांनो। तर सरांची माहिती घेतली आपण, आता त्यांच्याकडे जे आहे ते आपण ट्राय करून बघणार आहोत। चला, धन्यवाद सर। ओके, थँक्यू। या स्टॉलला काय काय भेटतं दाखवतो मी तुम्हाला। इथे आपल्याला मेदू वडा भेटतो, त्यानंतर साबुदाणा खिचडी भेटते, त्यानंतर इडली भेटतं, इडली साईज तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपल्याला पोहे भेटतं, सोबत रस्सा लागत असेल तर रस्सा पण भेटतो। त्यानंतर इकडे खमंग ढोकळा भेटतो। मित्रांनो, यांच्याकडे आपल्याला स्पेशल व्हेज बिर्याणी पण भेटते, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, इथं आपल्याला कस्टमर भेटले। काय सर, आपल्याकडे काय खाताय? मी आता व्हेज बिर्याणी खातोय। व्हेज बिर्याणी? हा, मी म्हणजे कितीला आहे? ही 45 ला आहे। 45। आपल्यातून कमीत कमी 2 ते 3 दिवस मला फिक्स आहे इथे ना। खूप कशी काय टेस्ट वगैरे? टेस्ट एक नंबर आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा। तर सरांना बिर्याणी आवडलीच तर आपण पण ट्राय करून बघणार आहोत। थँक्यू सर। नमस्कार सर। नमस्कार। काय घेतलं आपण इथं? सर, मी खमंग ढोकळा घेतलाय आणि आपलेच मित्र वडे घेतलेले। कितीला आहे खमंग ढोकळा? 25। आणि हे मेदू वडा 25। कशी काय टेस्ट वगैरे? बेस्ट क्वालिटी एकदम। फर्स्ट टाइम ट्राय करताय? नेहमी ट्राय करतो आम्ही, नेहमी म्हणजे आम्ही 2-3 वेळेस आलो आम्ही। मी पण ट्राय केला, चांगलं क्वालिटी वगैरे चांगली आहे। ठीक आहे सर, थँक्यू सर। थँक्यू सर। तर मित्रांनो, आपण आता इडली ट्राय करून बघणार आहोत। इडली फक्त 25 रुपये प्लेट आहे। 25 रुपयामध्ये आपल्याला 3 पीस भेटतात। तुम्ही इडलीची साईज बघू शकता किती ह्यूज आहे। जम्बो इडली आहे आपल्याला, ती पण फक्त 25 रुपयात। चला, आपण आता ट्राय करून बघूया। चला मित्रांनो, आपण आता मेंदू वडा घेतला आहे, तो ट्राय करून बघूया। मस्त थंडीच्या वातावरणात गरमागरम खायला मेंदू वडा एक नंबर मजा येते। मस्त टेस्ट आहे एकदम। सगळ्यांचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान आहे, एकदम भारी टेस्ट आहे। तर मित्रांनो, आपण आता यांचा खमंग ढोकळा घेतलेला आहे। खमंग ढोकळा तुम्ही बघू शकता कसा लोडेड केलेला आहे, मस्त आपल्याला त्याला चटणी वगैरे शेव वगैरे टाकून दिलेला आहे।
तर जरा आपण ट्राय करून बघूया. खमंग ढोकला फक्त आपल्याला 25 रुपयाला भेटतो इथे, आणि बाहेर जर बघितलं तर 200 रुपये किलो आहे. तर यांच्याकडे आपल्याला 140 रुपये किलो प्रमाणे खमंग ढोकला भेटणार आहे. खमंग ढोकल्याची चव पण खरंच खूप छान आहे. तुम्ही पहिल्यांदा स्ट्रीट फूडवर असं खमंग ढोकला वगैरे पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला नाशिकचे स्ट्रीट फूड ट्राय करायचं असेल तर नक्की आपल्या गार्डन स्टॉलला व्हिजिट करा. इथे आपल्याला खरंच खूप बेस्ट साऊथ इंडियन फूड भेटतं, ते पण एकदम योग्य दरात. सोबतच आपल्याला बिर्याणी खमंग ढोकला पण भेटतं. तर नक्की ट्राय करा. आपली व्हिडिओ आवडली असेल जास्त लाईक शेअर कमेंट करा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.